अब्दुल कलाम यांना प्रथम अभिवादन। येथे जमलेले सर्व मान्यवर तुम्हाला पण सप्रेम नमस्कार। कलाम सर यांच्या 94व्या जयंतीनिमित्त डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी दिल्ली येथे आज राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले असून मी ऋषिकेश बाबुराव मानमोडे आपल्या समोर माझा विषय सादर करत आहे। माझ्या विषयाचे नाव आहे आपत्ती व्यवस्थापन पूर परिस्थिती। तुम्हाला असे तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालाच असेल की याने आपत्ती व्यवस्थापनामध्ये पूर परिस्थिती का निवडली, दुसरी का बरं नाही निवडली, भूकंप हे नव्हते का? कारण पूर परिस्थिती असे मी याच्यामुळे निवडली। मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरगा केंद्र पाचोड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर राज्य महाराष्ट्र येथून आलेलो आहे। आमच्या पैठण तालुक्यामध्ये जायकवाडी नावाचे एक धरण आहे। त्या धरणामध्ये 3 लाखापेक्षा वरच पाणी झाल्यामुळे आजूबाजूच्या गावामध्ये पाणी शिरले, त्यामुळे गावे उद्ध्वस्त झाली। त्या लोकांना गावाबाहेर काढून दिले, शेती उद्ध्वस्त झाली। त्यामुळे मी पूर परिस्थिती हा विषय निवडला। माझ्या जन्मापासून मी पूर हे नाव ऐकून होतं, पुस्तकामध्ये वाचलं होतं, पण मी प्रत्यक्षात या वर्षी पूर म्हणजे काय याचा अनुभव घेतला। आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती म्हणजे काय? आपत्ती ही 2 प्रकारची असते, एक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी मानवनिर्मित आपत्ती। नैसर्गिक आपत्ती निसर्गाच्या क्रियाकलापांमुळे होणारे नुकसान। सांगा पाहू नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणकोणत्या आपत्ती येतात? उदाहरणार्थ पूर, भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी। मानवनिर्मित आपत्ती म्हणजे मानवाच्या क्रियाकलापांमुळे होणारे नुकसान। मानवनिर्मित आपत्तीचे आपण 2 उदाहरण पाहूया, एक आग लागणे आणि दुसरे अपघात। आपत्ती व्यवस्थापन म्हणजे संकटाच्या काळात योग्य योजना आखणे आणि तयारी करणे। पूर म्हणजे काय? पूर म्हणजे जलसाठा जो सामान्यतः नदीच्या काठावरून बाहेर येतो। उदाहरण नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे एक पुराचे उदाहरण आहे। परिणाम पुरामुळे शेतात पाणी साठून राहणे आणि शहरांमध्ये पाणी होणे हे आपल्यावरती परिणाम होतात। नेक्स्ट, पूर येण्याची काही कारणे। अतिवृष्टीमुळे पारंपरिक जलाशय भरतात, ज्यामुळे पूर जलस्तर वाढतो। जंगलतोडामुळे मातीची स्थिरता कमी होते, त्यामुळे पूर परिस्थितीत जलप्रवाह वाढतो। नाल्यांमधील नाल्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास पाण्याचा प्रवाह अडवला जातो, ज्यामुळे पूर येऊ शकतो। पूर काळातील उपाय। सुरक्षित स्थलांतर। पूर आल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे अत्यंत आवश्यक आहे। विजेपासून दूर। वादळी पूर काळात विजेपासून सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। शासकीय सूचनांचे पालन करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्वाचे अंग आहे। जगभरातील पूर प्रतिबंध आणि नेदरलँड्स आणि जपानचे महत्त्वाचे उपाय। नेदरलँड जलभर आणि बांध हे पूर नियंत्रित करण्याचे प्रभावी उपाय आहेत। जपान पूर्वसूचना आणि प्रशिक्षणाने पूर परिस्थितीमध्ये तयारी वाढवते। भारत आणि अमेरिका पूर व्यवस्थापन उपायांची ओळख। भारत एनडीआरएफ कार्यकर्ते पूर आले असताना लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करत आहेत। अमेरिका पूर विमा आवश्यक आहे, त्यामुळे नुकसान भरपाई मिळवता येईल। निष्कर्ष आणि प्रेरणा। आपत्ती व्यवस्थापन ही सगळ्यांची जबाबदारी आहे, योग्य तयारी आवश्यक आहे। आपत्ती व्यवस्थापन म्हणजे सर्वांच्या सहयोगाची गरज आहे। योग्य तयारी करणं तर आपण सुरक्षित राहू शकतो, शांत राहून मदत करण्यात आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। चला सजग आणि सुरक्षित नागरिक बनूया। धन्यवाद।